रिसोड शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्यामुळे सर्व शहरांमध्ये दुर्गंधी पसरत आहे। यामुळे डास, माशा होत आहेत। त्यामुळे लहान मुलांना डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड यासारखे आजार जास्त प्रमाणात होत आहेत। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे घाणीचे साम्राज्य पूर्ण शहरांमध्ये झालेले आहे। शहरातील सांडपाण्याच्या नाल्या ह्या गच्च भरलेले आहेत। त्यामुळे दुर्गंधी सुटलेली आहे। नगरपालिकेकडे कर्मचारी व घंटागाडी उपलब्ध असून सुद्धा शहरात साफसफाई होत नाही। जागोजागी रस्त्यावर सांडपाणी, कचऱ्याचे ढिगारे सर्वत्र पसरलेले आहेत। त्यामुळे दुर्गंधीचे वातावरण आहे। लहान मुले आजारी होत आहेत। नागरिकांच्या आरोग्यास यामुळे धोका उद्भवत आहे। हे सर्व काही असताना नगरपालिका अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहे। नागरिकांनी त्यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा नगरपालिकेने साफसफाई केली नाही। नागरिक ज्या वेळेस निवेदन घेऊन जात आहेत त्यावेळेस मुख्याधिकारी गैरहजर असतात, असे त्यांचे म्हणणे आहे। यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत। जेव्हापासून नगरपालिकेची बॉडी बरखास्त झालेली आहे, अध्यक्ष व नगरसेवक नसल्यामुळे नगर परिषदेचा कारभार हा मनमानी चालू आहे। आप पाहत आहात महाराष्ट्र मीडिया, प्रत्येक क्षण आपल्या सोबत कैलास महाजन सोबत शेख सरवर रिसोड। और बच्चे दवाखाने में हैं। हम लोग कई दिनों से प्रयत्न कर रहे थे कि सीओ साहब से हमारी भेंट हो, लेकिन मैं आपको प्रमाण देता हूं कि सीओ साहब न आज भी नहीं है और कल भी नहीं आए थे और परसों बता रहे थे नहीं आए थे। सीओ साहब, सबसे बड़ी अदालत जनता की होती है। जनता के लिए सीओ साहब है। जनता का काम करने के लिए सीओ साहब का इंतखाब हुआ, सीओ साहब का निवडणूक हुआ, और सीओ साहब जब नहीं रहेंगे तो हम किसके पास फरियाद लेकर जाएंगे। मैं प्रशासन से, आदरणीय महामहिम जिला अधिकारी महोदय से निवेदन करता हूं कि कृपया रिसोड पे ज़्यादा ध्यान दीजिए, क्योंकि रिसोड के लोग बहुत भोले हैं। इनको समय नहीं मिलता कि आपके पास पहुंच जाएं। हम जैसे छोटे मोटे कार्यकर्ता अपना समय निकालकर जनता के लिए नगर परिषद में आते हैं, और नगर परिषद से अगर काम नहीं होता है तो हम माननीय जिला अधिकारी तक पहुंचते हैं। मैं ये निवेदन दिया हूं और उसे लिया हूं। अब देखता हूं कि इसके पहले भी हमने कई निवेदन दिए, कोई कार्रवाई नहीं हुई। आइए, मैं हमारे मोहल्ले के किशन भाऊ नरवाड़े साहब से मैं निवेदन करता हूं कि आप दो शब्द बोले। आमच्या इकडं कचरा आणि याला काहीच नाही, नालीला कचरा आहे। आतापर्यंत मशीन हवायची एकदा बी नाही आली। त्याला कारणीभूत आहे नगर परिषद। रिसोड शहरातील अमरदास नगर, महात्मा फुले नगर, मालेगाव रोडवर आहे। या ठिकाणी घाणीचे अत्यंत साम्राज्य आहे। हे आपण बघू शकता, इथे किती घाण आहेत। या ठिकाणी या लोकांना नगरपालिकेकडून थोडीही सुखसुविधा नाही आहे। यामध्ये नाली पूर्ण गच्च भरलेली आहे। यामुळे मच्छर, डास होऊ शकतात आणि यामुळे लहान मुलांना मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड असे आजार चालू आहेत। आणि शहरातील बाल रुग्णालय हे टच्च भरलेले आहेत। म्हणजे या नगरपालिकेचे कशाकडे लक्ष आहे? सध्या त्यांचं पूर्णतः दुर्लक्ष आहे। नगरपालिकेमध्ये ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस तिथं कर्मचारी हजर नसतात। त्यांना वारंवार या लोकांनी निवेदन दिलेले असतानाही ते साफसफाईसाठी इथं आलेले नाहीत। तरी आपण याकडे लक्ष देऊ शकता। बघा इथे किती कचरा आहे। या लोकांचे म्हणणे आहे की आम्ही प्रत्येक वेळेस यांना निवेदन दिलेले आहेत, तरीही नगरपालिकेने याकडे लक्ष दिले नाहीत। आमचे मुलं बाळ सर्व बिमार पडलेले आहेत। रिसोडमध्ये दुरुस्त नाही झाला तर त्यांना अकोला न्यावं लागतं आणि भरपूर पैसा खर्च करावा लागतो। तरी याकडे नगरपालिकेने लक्ष द्यावे। सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुल है इसके, गुलसिता हमारा। प्यारे भाइयों, हम अमरदास नगर के रहवासी लोग, महात्मा फुले नगर, अहबाब नगर के लोग बहुत परेशान हैं। हर साल हमारे तरफ नगर परिषद के लोग और नगर परिषद के ऑफिसर ध्यान नहीं देते। हम गरीब लोग अपना कारोबार छोड़कर नगर परिषद में जाते हैं और उनसे मांगनी करते हैं, निवेदन करते हैं, विनती करते हैं कि कृपया हमारे मोहल्ले में
धुआं वाली मशीन भेजो, हमारे मोहल्ले में सफाई के लिए गाड़ियां भेजो, नाली सफाई करने वाले कर्मचारी भेजो, लेकिन कोई सुनता नहीं और कोई किसी को भेजता नहीं है। यही हमारी प्रशासन से निवेदन है, विनंती अर्ज है, कृपया प्रशासन से कि नगर परिषद पर ध्यान दिया जाए और नगर परिषद के अंडर आने वाले अमरदास नगर, महात्मा फुले नगर को साफ सफाई और स्वच्छता अभियान में शामिल किया जाए। जय हिंद, जय महाराष्ट्र। नगर परिषदेच्या ज्या काही गोष्टी आहेत मध्ये या व्यक्तीनं बोलून दाखवलं की यांनी इकडे लक्ष द्यायला पाहिजे। महात्मा फुले नगर आणि अमरदास नगर या ठिकाणी स्वच्छता नाही आहे, स्वच्छतेची मोहीम राबवायला पाहिजे। आपण पाहतात महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत। कैलास महाजन सोबत शेख सर।